हा अवी. बोल ना, एवढ्या रात्री फोन का करायला सांगितलंस? हो हो सगळं ठीक आहे, पण अवी यार त्या त्या व्हिडिओमुळे ना खरंच मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण डोंट वरी, मी केलंय जे केलं मॅनेज. ते घरी पण राडा होणार होता. हे पण शनया काहीतरी करायला पाहिजे. आपण हे असं सतत भीतीत कसं राहायचं? हो यार अवी, मी पण तोच विचार करत होते. रोज रोज असं किती खोटं बोलणार होतं आपण. तुला माहितीये, इकडे जे केलं ऑलमोस्ट रोज डाऊट येतोय माझ्यावर. पण कसं कसं कन्व्हिन्स करते मी त्याला. आपण एक करू शकतो. काय? तू ऑफिस का जॉईन करत नाहीस? ऑफिस? हा, म्हणजे तोच एक पर्याय आहे ना. तू जर ऑफिस जॉईन केलंस तर आपल्याला रोज भेटता येईल ना. ग्रेट आयडिया. बघितलंस, हे असं पटकन सुचतं ना तुला, म्हणून तू मला खूप आवडतोस. आय लव्ह यू. आणि बोलते मी जेकीशी. बरं, मी ठेवतो आता. ओके, गुड नाईट. बाय बाय. किती वाजले? कोणाशी बोलत होती? ते निवेदिताशी बोलत होते मी. बरं वाटतंय का विचारायला फोन केला होता. इतक्या रात्री? हो, म्हणजे मला काळजी वाटत होती रे तिची. ती सिरियस झाली होती. आणि तू झोपला होतास ना बेडरूममध्ये, तुला डिस्टर्ब होईल म्हणून मग इथे येऊन मी बोलले तिच्याशी. फोन तर बंद होता ना तुझा? ते कपाटात होता ना जुना फोन, त्याच्यावरून केला कॉल. दाखवू का? राहू द्या. झालंय ना पण फोनवर बोलून? हो. बाकी काही आहे? नाही. चल मग. हो. आज तर मेलेच असते मी, पण वाचले. इतक्यात थोडीच संपणार आहे हे सगळं. ही तर सुरुवात आहे. शनया, झोपेत शनायाचं नाव घेतायत. शनया. 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 काय है? कोण करत असं? काय भाव करायला आली होतीस? यांना जर सांगितलं की तुम्ही झोपेत शनायाचं नाव घेत होता तर भडकतील सकाळी सकाळी. काय आहे? नाही, तुम्ही ते घोरत होता कधी नव्हे ते, म्हणून
हं? काही नाही, ऑफिसला यायचंय, उठा. आज शनाया JK सरांशी बोलणार आहे. एकदा तिला परमिशन मिळाली की मग उद्यापासून सगळं सुरळीत सुरू होईल. फर्स्ट हाफ मध्ये 2 मीटिंग लावल्या का? 1000 वेळा सांगून तीच चूक तुम्ही कशी करता हो? हा अहो, तुम्हाला माहिती आहे ना सुरवे नाहीयेत. मग राहू द्या आता नका शहाणपणा करू. व्हॉट हॅपन बेबी? इज एव्हरीथिंग ऑल राईट? तुला वाटतंय का ऑल राईट आहे काही? नाही वाटत नाही म्हणून विचारलं, काय झालं? सुर्वे का नाहीये ऑफिसमध्ये महिनाभर? त्यांना ते मेडिकल इमर्जन्सी आहे त्यांच्या घरी. बायको खूप सिरियस आहे त्यांची. सुट्टी घेत नव्हते. म्हटलं असं काय करताय, सुट्टी घ्या, बायको आजारी आहे. मीच दिली सुट्टी आणि सगळा लोड आता माझ्यावर आलाय. मला काय वाटतं बेबी, जोवर सुर्वे परत येत नाही ना तोवर त्याच्या जागी दुसरा माणूस अपॉइंट कर ना. नाही तेवढाच तुझा लोड कमी होईल ना. शनाया, सुरवेत ना JK डेव्हलपर्स मध्ये ना जनरल मॅनेजर आहेत, त्यात ते सिनियर एम्प्लॉई आहेत. एका दिवसात मी त्यांची पोस्ट कोणालाही देऊ शकत नाही. ऑफकोर्स बेबी, मी तेच म्हणतेय तुला. त्याच्या इतकाच एखादा विश्वासू माणूस ही पोस्ट घेऊच शकतो ना. करेक्ट, नाव यू गेट माय पॉइंट. पण कसं आहे ना, सुरवेन इतका विश्वासू माणूस मला दुसरा कोणीही दिसत नाही. माझ्यावर पण नाहीये का? म्हणजे बेबी तुझा माझ्यावर विश्वास आहे. मी येते ना त्या पोस्टवर. अरे यात हसण्यासारखं काय? जनरल मॅनेजरची पोस्ट म्हणजे काय खाऊ वाटलं का तुला? छान नटायचं, थटायचं, किती पार्टीला जायचं, फालतू बडबड करायची, फालतू गॉसिप करायचं आणि घरी यायचं. नाही, खूप काम करावं लागतं, खूप. तुला नाही झेपणार. मिस्टर JK, मी या कंपनीची CEO आहे. सिरियसली? हो. तुलाही चांगलं माहितीये, तू फक्त नावापुरती CEO आहे. काय बोलतोयस तू JK? तुला माहिती आहे ना, तू दुबईला गेला होतास. मी या कंपनीला 2 प्रोजेक्ट मिळवून दिलेत. विसरलास का? नाही विसरलो नाही. पण कंपनीला 2 प्रोजेक्ट मिळवून देणं, ऑफिसला जाऊन बसणं, 1-2 कामं करणं आणि प्रत्यक्षात सगळी रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर घेणं, या जमीन आसमानचा फरक असतो. आय अग्री. पण बेबी तुझ्यासोबत राहून राहून शिकेन ना मी सगळं. बेबी प्लीज ऐक ना, मला ना असं काहीतरी छान कन्स्ट्रक्टिव्ह करायचंय. आणि आपल्या घरातलीच एखादी व्यक्ती जर आपल्या कंपनीत काम करतेय म्हटल्यावर सगळं सॉर्ट आहे. प्लीज थिंक अबाउट इट. पण तू ऑफिसला येणार म्हणजे तुला घराबाहेर पडावं लागणार आणि ती रिस्क मी नाही घेऊ शकत. त्यात कसली आली रिस्क? म्हणजे विचार कर ना, मी सकाळी तुझ्यासोबत बाहेर पडणार आणि संध्याकाळी तुझ्याबरोबर परत घरी येईन.